नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। कृषी विभागामार्फत शेत वाहनाला अनुदान देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे। कृषी विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे। एकात्मिक फलोत्पादन अभियंतागत शीत वाहन। कृषी विभागामार्फत शीत वाहनाला अनुदान देण्याचा उद्देश हा वाहतुकी दरम्यान फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा टिकवून ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळून त्यांना नफा मिळवून देणे या मागचा उद्देश आहे। याच्यामुळे आता कृषी विभागामार्फत शीत वाहनाला अनुदान मिळणार आहे। कशा प्रकारे आणि किती अनुदान मिळणार आहे ते आपण पाहूया। या ठिकाणी काढणी पश्चात व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट घटक व मापदंड। घटक शीत वाहन, हे शीत वाहन आपण पाहू शकता। अशा प्रकारे हे शीत वाहन आहे। या शीत वाहन घेण्यासाठी तुम्हाला अनुदान मिळत आहे। आता हे अनुदान किती मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर वाहतुकी दरम्यान फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा टिकवून ठेवणे, साठवणे, कालावधी व वाढविणे व होणारे नुकसान टाळणे। अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च हा 26 लाख रुपये आहे। देय अनुदान ग्राह्य भांडवली खर्चाच्या सर्वसाधारण क्षेत्रासाठी 35% या ठिकाणी अनुदान आहे। त्याच्यानंतर डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी 50% आहे। तर किमान 4 मेट्रिक टन ते कमाल 9 मेट्रिक टन क्षमतेपर्यंतच्या शीत वाहनाकरता अनुदेय असेल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in च्या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व